तर पुण्यात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्यात। पुणे येथे विसर्जन मिरवणुकीतून नीलम गोरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवलेनी। मी आता पुणे विसर्जन मिरवणुकीमध्ये फिरतोय आणि मला आता शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे भेटलेले आहेत। नीलमताई, तुम्ही सुद्धा पुण्याच्या आहात। सध्या पुणेकरांमध्ये काय उत्साह पाहायला मिळतोय गणेश विसर्जन मिरवणूक? मी जवळजवळ 30 वर्ष या मिरवणुकांमध्ये सातत्याने येते आणि गणेश उत्सव मंडळांमध्ये युवकांना सहभागी करून घेणं। आता किरण साळी यांनी रिक्षांवरती होर्डिंग लावलेली आहेत की ठिकठिकाणी लोकांना मनामधली त्यांची जी भावना आहे त्याचा आदर केला जावा। मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे। बाप्पाकडे काय मागितलंय? बाप्पाकडे आभार मानले। केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आलं, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचं सरकार आलं आणि जी लढाई आम्ही हारणार याच्यासाठी विरोधक वाट बघत होते, तर त्यांचा अपेक्षा भंग झाला। लाडक्या बहिणींनी सत्तेचा पट जिंकून दाखवला। काल जो पुणे नानापेठेमध्ये जो गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आनंद आंदेकरांसंदर्भातली, तर त्याच्यामध्ये सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। पुण्याचं नाव खराब होतं। अनेक मुख्यमंत्री आले, होऊन गेले, पण या टोळी युद्धाच्या पाठीमागे बरेचसा मोठा इतिहास आहे। त्यांना संरक्षण देणारे वेगळे लोक आहेत आणि अशी टोळी युद्ध करून एखाद्या 20 वर्षाच्या मुलाचा जीव घेणं किंवा एकमेकांचे सूड काढणं, मला गणपती बाप्पाच्या समोर त्या विनंतीचा किती उपयोग होईल मला माहित नाही, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं। पण या टोळी युद्धांना मागून आगीमध्ये तेल ओतणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती सुद्धा पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे। आता पुण्यामध्ये सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट सुरू आहे। गणपती बाप्पाकडे सुद्धा सरकार व्यवस्थित सुखा समाधानाचं राहो आणि महाराष्ट्रातील जनता सुद्धा सुखामध्ये नांदो, अशा पद्धतीचं साकडं जे आहे ते आता नीलम गोरेंनी घातलेलं आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील मोरेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, पुणे।